अखिल गुणगान भक्त वत्सल आराध्य दैवत प्रभू रामचंद्र, उपास्य दैवत मारुतीराय, सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज, सद्गुरु वेणा स्वामी महाराज, या स्थानामध्ये ही कीर्तन सेवा सुरू आहे, या स्थानातील सर्व अधिष्ठित देवता तथा सच्चिदानंद सद्गुरु भगवान गुरु दत्तात्रयाच्या चरणी अभिवादन करून विश्वाचा कारभार या संत सज्जनांच्यामुळे चाललाय, त्या सर्व संत सज्जनांचा आणि उपस्थित श्रोत्यांचा वंदनयुक्त सन्मान करून आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करूया. समर्थांचं पद आहे. गेले 2-3 दिवस आपण या पदाच्या माध्यमातून चिंतन करायचा प्रयत्न करतोय. सज्जनांना जाणावं कसं, सज्जनांची काय लक्षणं आहे, समर्थ या पदामध्ये सांगताय. दोन दिवसांमध्ये आपण संतांची लक्षणं, सज्जनांची लक्षणं बघितली. मग या सज्जनांना कसं जाणावं, समर्थ म्हणाले जया शुद्ध ब्रह्मज्ञान, जया शुद्ध ब्रह्मज्ञान. शुद्ध ब्रह्मज्ञान, शुद्ध ब्रह्मज्ञान जर समर्थ म्हणत असतील तर अशुद्ध काहीतरी आहे. अशुद्ध ज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान. विपरीत ज्ञान की ज्या ज्ञानामुळे मनामध्ये विकल्प निर्माण होतात, असं विपरीत ज्ञान. मग ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म कसं आहे. शब्दाच्या माध्यमातून आपण ते वर्णन ऐकू, पण वर्णन ऐकलं तरी ते ब्रह्म काय स्वरूप आहे हे जोपर्यंत जाणणार नाही, जाणता येणार नाही, तोपर्यंत शब्द ज्ञानाचा काय होतो. आंधळा माणूस हाताला जे लागेल, स्पर्श होईल, त्याला तो ते रूप देईल. दोरीला सर्प म्हणलं आहे, काय दोरी पण भासते सर्प.
समर्थ म्हणाले ते कसं आहे? ते म्हणले ब्रह्म सगुण ब्रह्म निर्गुण निराकार. निर्गुण निराकार आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, आकार नाही. आणि जे आपण बघतो, जे पाहतो, दिसतं, त्याला आपण सत्य मानतो. मुळात ते असत्य आहे, म्हणजे माया. अशुद्ध ज्ञान म्हणजे माया आणि शुद्ध ब्रह्मज्ञान म्हणजे ती अनुभूती, अनुभवायची आहे. ते आहे कसं? समर्थ म्हणाले नसे पीतना श्वेतना श्याम काही, नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ काही. जय जय रघुवीर. म्हणले त्याचा रंग पिवळा, पांढरा. म्हणले रंग कसा आहे? निळा. म्हणले त्याला रंग नाही, वर्ण नाही, आकार नाही. एखाद्या माठामध्ये असलेलं आकाश, पोकळी, त्या मडक्याचा आकार त्याला आला म्हणून त्याला काय मिळेल? घटाकाश. घटातलं जे आकाश आहे, पोकळी, त्याला घटाकाश. मठामधल्या पोकळीमध्ये जे आकाश आहे त्याला मठाकाश. तसं ते स्वरूप आहे कसं? नाही ते व्यक्तही नाही, अव्यक्तही नाही. अशुद्ध ज्ञान बघा, फक्त शब्दशः कळलं पण अनुभूती नाही, ते अशुद्ध. आद्य शंकराचार्य महाराज प्रवचन करत होते आणि प्रवचनामध्ये उपदेश करत होते. ब्रह्म सत्य आहे, ब्रह्म सत्य, जगत मिथ्या. सर्वत्र ब्रह्म व्यापलेला आहे. ते ब्रह्म तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सगळ्यांच्यात आहे. असा उपदेश त्यांनी प्रवचनामध्ये केला. एका शिष्याने तो ग्रहण केला उपदेश, मनाची खात्री बनवून घेतली, धारणा केली. ब्रह्म माझ्यात आहे, सगळ्यांच्यात आहे. झाडामध्ये तेच ब्रह्म आहे, प्राण्यांमध्ये तेच आहे. ईश्वर सर्वभूतांत, चराचरामध्ये तेच आहे. याचा अर्थ सर्व ब्रह्ममयच आहे असा विचार करत हा प्रवचनातून बाहेर पडला. घरी येत होता आणि घरी येत असताना वाटेमध्ये त्याला एक हत्ती दिसला. हत्ती दिसला आणि हत्तीला पाहिल्यानंतर त्याच्या मनात विचार आला, अरे म्हणले माझ्या जे ब्रह्म आहे ते हत्तीमध्ये आहे. बरोबर आहे, माझ्यामध्ये जे ब्रह्म आहे तेच त्याच्यात आहे. आजूबाजूच्या झाडांमध्ये, वेलींमध्ये, प्राण्यांमध्ये तेच आहे. याचा विचार केला, मीही ब्रह्म आहे, तो हत्तीही ब्रह्ममय आहे. मग समजा या ब्रह्माने त्या ब्रह्माला धडक दिली, धडक देऊ की म्हणजे काय होणार आहे? मी ब्रह्म आहे, मला आता कळलंय की मी ब्रह्म आहे. आता धडक देऊया. आणि म्हणून जोरात पळत सुटला हत्तीला धडक देण्यासाठी, म्हणजे या ब्रह्माने त्या ब्रह्माला धडक देण्यासाठी धावत सुटला. त्या हत्तीवर बसलेला होता माऊत. त्या माऊताने बघितलं, अरे म्हणले हा या हत्तीला धडक द्यायचा प्रयत्न करतोय. तो ओरडून सांगतोय, बाबा रे बाजूला हो, हा हत्ती म्हणजे साधा नाही, तुला उचलून फेकून दे. पण याने लक्ष दिलं नाही. ऐकलं पण लक्ष दिलं. मनाची धारणा होती, हे ब्रह्म ते ब्रह्म, धडक द्यायची.
आणि धडक देण्यासाठी पण हत्ती जवळ आला. हत्तीने त्याला सोंडेत पकडलं, घर फिरवलं, एका झाडावर फेकून दिलं. झाडावर या फांदीवर त्या फांदीवर असं करत जमिनीवर आदळला. हातपाय मोडले, लागलं, अंग दुखू लागलं. तरी सुद्धा तशा अवस्थेमध्ये विचार करत हा आचार्यांच्याकडे आला. अरे म्हणले माझ्याच ब्रह्म आहे, हत्तीने ब्रह्म आहे, त्याचा झाडावर मला हत्तीने पेटलं त्याच ब्रह्म आहे. मग म्हणले माझी अशी अवस्था काल मला लागलं का? ब्रह्म एकच आहे. असा विचार करत आचार्यांच्याकडे आला. आचार्यांची अवस्था बघितली. म्हटलं काय झालं रे? म्हटलं महाराज तुमचा उपदेश ऐकला आणि प्रयोग करायचा प्रयत्न केला. अनुभूती ब्रह्मस्वरूपाची. म्हटलं महाराज तुम्हीच सांगितलं होतं चराचरामध्ये ब्रह्म व्यापलेला आहे. माझ्या जे ब्रह्म आहे ते इतर प्राणी मात्रात आहे. होय म्हणते. मग महाराज हत्तीमध्ये तेच ब्रह्म आहे का? हो म्हणते तेच ब्रह्म आहे. जे तुझ्यात आहे तेच माझ्यात आहे, सगळ्यांच्यात तेच आहे. मग यांनी सांगितलं महाराज वाटेमध्ये येत असताना एक हत्ती भेटला. त्या हत्तीमध्ये मला ब्रह्म दिसतो. माझ्यातलं ब्रह्म मला आधीच कळलेलं. हे ब्रह्म ते ब्रह्म. मी विचार केला या ब्रह्माने त्या ब्रह्माला धडक द्यावी म्हणजे काय होईल. म्हटलं ठीक आहे. मग पुढे काय घडलं? म्हणले मी त्या हत्तीला धडक दिली. हत्तीने मला सोंडेत पकडलं, फेकून दिलं. ही अवस्था झाली, हातपाय पडले. आचार्य म्हणाले अरे पण ह्याच्यामध्ये काय घडलं? नाही म्हणजे त्या हत्तीवर बसलेला मौत जो होता ना तो सांगत होता बाजूला हो बाजूला हो. पण मी म्हणले मला आता त्यातला ब्रह्म समजलेला असल्यामुळे धडक द्यायला गेलो. आचार्य म्हणाले तुला तुझ्यातलं ब्रह्म दिसलं, हत्तीतलं ब्रह्म दिसलं, आजूबाजूच्या प्राण्यांच्या बद्दल झाडामध्ये असलेलं ब्रह्म दिसलं. मग त्या हत्तीवर बसलेल्या माऊतातलं ब्रह्म का तुला कळलं नाही? जय जय गौरी. शब्दज्ञान आणि अनुभूती यात फरक आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावल्य. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावल्य. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावल्य. नाही रूप गुण वर्णन
सज्ज आम्हाला ती अनुभूती दाखवतात. कसं दाखवतात? समर्थांच्या भाषेत द्वितीय संकेत जो दाविते तो तया सांडुनी चंद्रमा पाविते तो जय जय रघुवीर. द्वितीयचा चंद्र चक्कर आलेली असते. झाडाच्या पलीकडे तो चंद्र दिसत असतो पण सगळ्याला दिसत नाही. पौर्णिमेचा चंद्र वेगळा, द्वितीयेचा चंद्र वेगळा. द्वितीयेला फक्त बारीक चंद्र चकोर आलेली असते. सद्गुरू काय करतात माहिती आहे का? जे सज्जन आहे, जे सद्गुरू आहे, आपल्या शिष्याला संकेत रूपाने ते तत्व दाखवतात. द्वितीयेचे संकेत जो दावी देतो. मला दिसतोय का की चंद्र चकोर? शिष्य म्हणतोय महाराज नाही दिसत. मग गुरु काय करतात? बोट दाखवतात. बोट दाखवतात. म्हटलं माझ्या हाताकडे बघ, बोटाकडे बघ. हा जर खरंच आज्ञाधारक असेल तर गुरुनी सांगितल्याप्रमाणे बोटाकडे बघतो, बोटाला धरून जय जय. नाहीतर गुरुनाथ हात दाखवतो. म्हणलं या माझ्या हाताकडे बघ. हा हाताकडे बघतो म्हणजे ते झाड दिसतं का? हो म्हणजे दिसतं. त्या झाडाच्या शेंड्यावर या बोटाच्या रेषेत मग एक चंद्रचकोर दिसते का? म्हटलं महाराज दिसली. आता ती चंद्रचकोर दिसल्यानंतर सद्गुरू काय करतात? हात बाजूला घेतात. आणि हात बाजूला घेतल्यानंतर तरी सुद्धा ती चंद्रचकोर दिसते का? एकदा ती जाणीव झाली की मग आधाराची गरज नाही. ती अनुभूती अनुभवायची. द्वितीयेची संकेत जो दाखवते तो तया सांडुनी चंद्रमा पाविते. शुद्ध ब्रह्मज्ञान म्हणजे काय आहे? काय सांगू? ते शब्दात सांगता येत नाही. ते अनुभवायचं. ते सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये ती अनुभूती येते. ती अनुभूती अनुभवायची. देव दिसला हे सांगता येईल का? देव पहावया गेलो आणि देवाची उदी गेलो. देव बघायला गेलो आणि देवाला पाहिलं, भगवंताला पाहिलं आणि देव स्वरूप झाला. अशी अवस्था आहे. अनुभवायची. ती अनुभूती अनुभवायची. ती अनुभूती काय आहे? ती अनुभूती काय सांगू का? शब्द आणि आकाश. शब्द दिसतो का? पण शब्द दाखवतामध्ये समर्थांनी ब्रह्म निरूपणामध्ये अनेक ब्रह्माचे प्रकार सांगितले. शब्द ब्रह्म, माया ब्रह्म, सगुण ब्रह्म, निर्गुण ब्रह्म वगैरे वगैरे. शब्द शब्द ऐकू येतो पण दिसत नाही. आकाश दिसतो? दिसत नाही पण आहे. वारा दिसतो का? पण आहे. अनुभवतो म्हणजे आपण. तो शब्द म्हणजे आकाशी निमाला. निमाला म्हणजे एकरूप झाला. ज्या पद्धतीने शब्द आकाशामध्ये एकरूप झाला तसा म्हणजे आत्मा राम झाला. म्हणजे आत्मा रामाकडून गेला आणि रामरूप झाला. शब्द आकाशात जसा मिळाला तसा आत्मा रामरूप झाला. म्हणजे काय झालं? आत्मा राम झाला. म्हणजे आत्मा राम झाला. वेणा स्वामींच्या भाषेत वेणा स्वामी म्हणाल्या शब्द आकाशी
भगवंताशी एकरूप झाला. आत्मा राम अवघा, अवघा म्हणजे भेद नाही, एकरूप होणे म्हणजे अवघा. नामदेव महाराज म्हणाले, सुखा लागी कधीशी तळमळ, तरी तू पंढरीची जाई एक वेळ, तरी तू अवघा ची सुख नको. अवघा, अवघा म्हणजे देव आणि भक्त एकरूप होतात, वेगळा राहतच नाही. म्हणजे राम आणि दास दोघे पहुडले रामी, आणि हेही बोलावया तुझा मुलेच ते रामी. दुसरा राहिलाच नाही, दोघेही एकच झाले. म्हणजे काय झालं, राम दास झाला किंवा दास राम झाला, काय भेद नाही, दोघे एकरूप झाले, एकरूप झाले. ती अवस्था, ती अनुभूती आपल्याला अनुभवायची असेल तर ती अनुभूती आपल्याला सज्जनांच्या संगतीमध्ये राहूनच ती अनुभवता येईल, त्यांना जाणता येईल. एक दृष्टांत सांगतो आणि पूर्वरेत थांबवतो. कल्याण स्वामी समर्थांचे पट्ट शिष्य. कल्याण स्वामींवर असा आरोप केला जातो की एवढे समर्थांच्या सानिध्यामध्ये कल्याण स्वामी होते, मग कल्याण स्वामींनी समर्थांचं चरित्र का लिहिलं नाही? समर्थांच्या प्रशिष्यांनी समर्थांचं चरित्र लिहिलेलं आहे, गिरधर स्वामी, आत्माराम महाराज. पण कल्याण स्वामींनी का लिहिलं नाही? का लिहिलं ते सांगतो. कल्याण स्वामींनी अभंगाच्या माध्यमातून आपल्या गुरूंचं महात्म्य सांगितलेलं आहे, आणि ती गुरु महात्म्याची पद म्हणजे ते समर्थांचं चरित्रच आहे. पण कल्याण स्वामींनी समर्थांचं चरित्र का लिहिलं नाही असं जर विचाराल तर बघा, आपल्याला सोनं फार आवडतं. आवडतं कितीही किंमत वाढली तरी सोनं आवडतं. समजा परमेश्वर प्रसन्न झाला आणि परमेश्वराने तुम्हाला नतशिकांत सोन्याचं बनवलं. नतशिकांत पायाच्या अंगठ्याच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत पूर्ण सोन्याचं बनवलं. असं कल्पना करा, जर नतशिकांत सोन्याचं बनवलं, पुन्हा तुम्हाला सोनं मागावं वाटेल का? सोनं मागावं वाटेल? तशी ती अवस्था आहे. समर्थांच्या सानिध्यामध्ये राहून कल्याण स्वामी समर्थ रूप झाले. आता मला सांगा, समर्थ रूप झाल्यानंतर पुन्हा वेगळं समर्थ चरित्र काय लिहिणार? ती अवस्था म्हणजे काय आहे? तर ती अवस्था शब्दामध्ये सांगता येत नाही. ते शुद्ध ब्रह्मज्ञान जाणायचं आहे, अनुभवायचं आहे सज्जनांच्या सानिध्यामध्ये. आणि अशी अनुभूती जर आली तर अशांच्या बाबतीत समर्थ गौरव उद्गार काढतात की असे जे लोक आहेत, कर्मे करीती आवडी नाही फलाशीची बोली, स्वार्थ त्यागुनी आले नित्य देवी संपादने, म्हणे रामी रामदास जया नाही आशा वाश, तेची जाणावी सज्जन जया शुद्ध ब्रह्मज्ञान. शुद्ध ब्रह्मज्ञान म्हणजे ती अनुभूती आहे, तिथं विकल्प नाही आहे. विकल्प नाही आहे, विपरीत ज्ञान नाही आहे. वेणा स्वामी म्हणाल्या, वेणा स्वामी अवघा झाला, विज्ञानाचे अंत आला. विज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान, विपरीत ज्ञानाचा म्हणजे देहबुद्धीचा नाश झाला. जोपर्यंत देहबुद्धी आहे, हा देह म्हणजे मी आहे, ही कल्पना जोपर्यंत आहे तोपर्यंत विपरीत ज्ञान आहे. आणि हा देह म्हणजे मी नाही आहे, हा देह म्हणजे मी नाही. मग मी कोण आहे? मी कोण आहे? मी कोण आहे? हा देह मी नाही.
मनोबुद्धी अहंकार चित्तानुसार. चित्त म्हणजे मी आहे का? जिव्हा म्हणजे मी आहे का? मग मी कोण आहे? मी कोण आहे? चिदानंद रूपम शिवोहम. हा देह म्हणजे मी नाही आहे. या देहामध्ये असलेलं चैतन्य हे आपलं स्वरूप आहे. ब्रह्म चैतन्य ते स्वरूप जाणायचं आहे. ते सत्य ज्ञान शुद्ध ज्ञान जाणायचं आहे. आणि ते एकदा कळलं की ती अनुभूती अनुभवायची. परीक्षित राजाला त्याचा मृत्यू कळला. 7व्या दिवशी तक्षकाच्या दंशाने मृत्यू आहे. राजा गंगेच्या काठी आला. एकांतामध्ये दरबारावर बसला. भगवंताचं स्मरण करतोय श्रीकृष्णांचं. आणि राजाचं भाग्य तो शुकाचार्य महाराज आले. आणि शुकाचार्याने विचारलं, राजा अरे चिंता दिसते चेहऱ्यावर. राजाने खूप छान प्रश्न विचारला शुकाचार्यांना. महाराज मृत्यू जवळ आल्यानंतर काय करावं? शुकाचार्य महाराज म्हणाले, पहिल्यांदा मृत्यूचं भय सोडून द्यावं. कारण तो टळणार नाहीच आहे. येणार आहेच कधी. कुणाला टळणार आहे का? मृत्यू असं म्हणत नाही राजा आहे सोडून देऊया. ज्ञानी आहे सोडून देऊया. ब्राह्मण आहे, वेदज्ञ आहे, संत आहे, साधू आहे, कुणालाही सोडत नाही. एकमेव खाता असा आहे की तिथं काही खाल्लं जात नाही. जय जय तिथं काही खाल्लं जात नाही. एकमेव खाता. शुकाचार्याने राजाला सांगितलं, अरे मी जे तुला सांगतोय ते ऐक, श्रवण कर. राजाला मृत्यू 7व्या दिवशी आहे माहित होतं. शुकाचार्य म्हणाले, राजा तू मरणार नाहीस. राजा म्हणाला, ते कसं? ऋषीपुत्राचा शाप आहे की मृत्यू आहे. शुकाचार्य म्हणाले, मी सांगतो तेवढं ऐक आणि मग सांग मला. 7 दिवसाचा भागवत झाला. शुकाचार्य म्हणाले, राजा आता तक्षक येईल, तुला दंश करेल. राजा तू मरशील. परीक्षा घेण्यासाठी विचारला. राजा म्हणाला, महाराज मी नाही मरणार. मी नाही मरणार. शुकाचार्य म्हणाले, मरणार नाही? आणि त्या ऋषीपुत्राचा शाप आहे की. म्हणजे शापही खरा करेल पण मी मरणार नाही. म्हटलं का? मला माझं स्वरूप कळले. हा देह म्हणजे मी नाही आहे. तक्षक घेऊन दंश करेल. तो कुणाला करेल? परीक्षिती नावाच्या देहाला करेल. मी कोण आहे? मी कृष्ण स्वरूप आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. गोपाल कृष्ण भगवान की अनुभूती जोपर्यंत देहबुद्धी नष्ट होत नाही तोपर्यंत शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होत नाही. म्हणून सज्जनांच्या संगतीमध्ये ती अनुभूती प्राप्त करून घ्यायची. आणि असे जे सज्जन आहेत, अशी अनुभूती घेतलेले जे लोक आहेत, लक्षणाने समर्थाने सांगितल्याप्रमाणे कर्म करतात पण फलाची अपेक्षा करत नाही, स्वार्थ नाही आणि आशा पाश नाही, असे जे आहे अशांच्याबद्दल समर्थ मूळ पदामध्ये म्हणतात.
नेहमीप्रमाणे विषयाला धरून छान आपण 2 मिनिटं नाम घेऊया. नाम बसायचं, जोरात टाळी, मोठ्याचा नाम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम उज्जैनीचा राजा रामभद्र ऐश्वर्यामध्ये वळला. आणि एकदा काय झालं, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ ही गुरु शिष्यांची जोडी महाकालेश्वराच्या दर्शनासाठी म्हणून उज्जैनीमध्ये अवंतीपुरीमध्ये आली. महाकालेश्वराचं दर्शन घेतलं आणि मच्छिंद्रनाथांच्या मनात विचार आला, या स्थानामध्ये काही काळ साधना उपासना करा. आणि काय, गुरूंची आज्ञा, उपासनेसाठी साधनेसाठी मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ या उज्जैनी नगरीमध्ये थांबले. आणि ही वार्ता राजाला कळली. राजा उज्जैनीला अवंती असंही नाव आहे. कवी वर्णन करतात, झाला अवंती माझी, झाला अवंती माझी, नामे जो रामभद्र वीरमणी.
जर यांची कृपा झाली सहज परमार्थ लाभ होईल, आत्मकल्याण साधता येईल, शॉर्टकट. आणि म्हणून राजाने आपल्या सेवकाला बोलवलं, म्हणजे इकडे. म्हटलं काय ते गोरक्षनाथ बच्चूनाथ ही जोडी आलेली आहे, गुरु शिष्यांची जोडी. म्हटलं त्यांना बोलवून आण महालामध्ये. निरोप दिला आणि निरोप दिला सेवकाला मच्छिंद्रनाथांच्याकडे. म्हटलं महाराज राजाने बोलवले. म्हटलं कशाला? नाही म्हणजे आमच्या महाराजांना परमार्थ साधायचा आहे, आत्मज्ञान पाहिजे. मच्छिंद्रनाथ म्हणाले परमार्थ राजाला साधायचा आहे, पण त्यांनी यायला नको. तू कशाला आलास? ऑर्डर ऑर सर्व्हिस परमार्थात नाही, बँकेत चालते. म्हणलं जा, राजाला परमार्थ साधायचा आहे, आम्हाला बोलवतोय. आमचं काही काम असतं तर आम्ही आलो असतो, आमचं काहीच काम नाही आणि आम्हाला गरज नाही. राजा ऐश्वर्यातला. सेवकाने निरोप दिला राजाला. आपण कसं जाऊ? आपण राजे आहोत, मी राजा आहे. शेवटी अहंकार आहे की मी राजा, मी कसं जाऊ? पुन्हा सेवकाला पाठवलं. म्हटलं तू महाराजांना समजावून सांग. तो सेवक आला. महाराज आमचे राजे, त्याने आपल्याकडे यावं हा कमीपणा नाही का त्यांना? म्हटलं लोकांना काय वाटेल, तुम्हीच चला ना. मच्छिंद्रनाथांनी विचार केला 10ला 10 कमी आहे, फार वेळ घालवायला नको. ठीक आहे, राजाची इच्छा आहे ना, आम्ही त्याच्या महालात यावं, येऊ. पण एक अट आहे, ही कुबडी आहे की नाही आमची कुबडी, ही कुबडी घेऊन तू पुढे जा, आम्ही मागणार. सेवक म्हणाले एवढी कुबडीच न्यायची आहे ना? ठीक आहे, काय कुबडी जवळ आला, हात लावला, एका हाताने उचलण्याचा प्रयत्न केला, पण कुबडी काही हलेना. दोन्ही हात लावले, उचलायचा प्रयत्न केला, हल्ली नाही. राजाने दुसरा सेवक पाठवला. अरे म्हटलं जा, तो येत नाही का सेवकाला ते बघायला जा. दुसरा सेवक आला, त्यांनी याला बघितलं, कुबडी उचलतोय, कुबडी उचलत नव्हती. आणि काय झालं होतं माहित आहे का? ती कुबडी काही सामान्य नव्हती. मच्छिंद्रनाथांची उपासना साधना यानं सिद्ध झालेली ती कुबडी. अहो 25,000 वोल्टचा करंट बसावा, तसा हा चिपटून बसला हो कुबडीला. दुसरा सेवक आला, त्यांनी याला हात लावला, तो चिकटला. तिसरा आला, तो चिकटला. राजाच्या महालापर्यंत लाग लागली. शेवटी राजा हे सगळं बघून स्वतः मच्छिंद्रनाथांच्याकडे आला, हात जोडले, माझ्या सेवकाला आधी मुक्त करा, मोकळं करा. मच्छिंद्रनाथांनी विभूती घेतली, मुक्कर मारली, हे मुक्त झाले. राजाला सामर्थ्य कळलं, मच्छिंद्रनाथांचं सामर्थ्य कळलं आणि शरण आला. महाराज आमच्या महालात चला, तुमची सगळी व्यवस्था करतो, फक्त मला आत्मज्ञान द्या, परमार्थ द्या. मच्छिंद्रनाथ म्हणाले ठीक आहे, तुला आम्ही परमार्थ देऊ 10:15 पर्यंत. पण कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही, काहीतरी द्यायला पाहिजे. काय देशील आम्हाला? राजा म्हणाला मी राजा आहे, नृपती आहे, काय पाहिजे? हिरे, माणिक, एखादा महाल? अहो मी राजा आहे. आवानी पाती देऊ नका आवानी पाती देऊ नका.
म्हणला नको, यातलं काही नको राजा. आम्ही साधनेमध्ये असतो, उपासनेमध्ये असतो. आम्ही एकदा ध्यानाला बसलो की ध्यानावस्थेतून कधी जागृत अवस्थेमध्ये येऊ हे आम्हालाही माहीत नसतं. 1 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस अशी आम्हाला ध्यान साधना लागते. पण जेव्हा आम्ही जागृत अवस्थेमध्ये येतो ध्यानातून, तेव्हा शरीर धर्माप्रमाणे आम्हाला भूक लागते. भूक लागते. राजा, आम्हाला हिरा मोती हत्ती घोडा यातलं काही नको. जेव्हा आम्ही जागृत अवस्थेमध्ये येऊ साधनेला बसल्यानंतर, तेव्हा हा माझा शिष्य गोरक्षनाथ तुमच्या महालामध्ये येईल आणि तुम्हाला अलग निरंजन असं म्हणून भिक्षा मागेल. भिक्षेमध्ये काय द्यायचं? दूध भात ताजा देना गर्जना 3 वेळा करेल. 3री गर्जना व्हायच्या आत ताजा भात आणि दूध एवढी भिक्षा त्याला द्यायची. ज्या क्षणी भिक्षा देशील त्या क्षणी आत्महत्या. राजा मनात म्हणाला, अरे आपल्याकडे एवढे नोकर चाकर आहे, मागून मागून काय मागितलं? दूध भात. एवढे नोकर चाकर आहे, त्याला काय काम आहे? पण राजाच्या मनातलं मच्छिंद्रनाथाने ओळखलं. म्हणलं, राजा सेवकांची मदत चालणार नाही, परमार्थ तुला करायचंय ना, मग तूच दूध भाताची भिक्षा दिली पाहिजेस. तर राजा म्हणाला, आयुष्यात कधी एखादं भांडं पण उचललं नाही आणि आता दूध भात. म्हणलं, कुणाचीच मदत नाही का चालणार? मच्छिंद्रनाथ म्हणाले, चालेल, अर्धांगिनीची पत्नीची मदत चालेल. पण राजाला प्रश्न होता. राजाला 1 नव्हती, 2 होत्या. झाला अवंती माली नामे राम भद्र वीरमणी. राजाला 2 राण्या, गुणवती भार्या ज्येष्ठा. गुणवती नावाची राणी, ज्येष्ठ राणी, ती कशी होती? गुणवती भार्या ज्येष्ठा आणि प्रिय रूपमती रमणी कुमार कृष्ण. आणि रूपमती नावाची प्रिय राणी होती. गुणवती नावाप्रमाणे गुणवान होती आणि रूपमती नावाप्रमाणे रूपवान. एक गुणवान, दुसरी रूपवान. भागवतामध्ये सुद्धा ध्रुव चरित्रामध्ये उत्तानपाद राजाची कथा 2
लोकांना सुनीती नको असते, पण सुरुची चालते. जय जय सुरुची. म्हणून बाकीचं सगळं लवकर उघडलं. पहिल्यांदा काय उघडलं? ज्याचं नाव कीर्तनात घेता येत नाही ते संध्याकाळी शोधून आणणार. जय जय. आणि मंदिरं सगळ्यात शेवटी उघडली, सुनीती. म्हणून बघा, पूर्वीच्या कवींना तेव्हा का सुचला असेल काव्य माहित नाही. अजब तुझे सरकार. जय जय रघुवीर. राजाला 2 राण्या, गुणवंती राणी, अप्रिय ती उज्जैनीमध्ये क्षिप्रा नदीच्या तीरावर आश्रम बांधून राहत होती, साधक होती, उपासक होती. आणि ही रूपवती राजाच्या महालामध्ये राहणारी. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, पत्नीची मदत घेऊ शकशील? राजा म्हणाला, ठीक आहे. आला महालात आणि रूपवती राणीला म्हणाला, मच्छिंद्रनाथ आलेले, ते मला आत्मज्ञान देणार आहेत, परमार्थ देणार आहेत. त्यांना ताजा दूध भात भिक्षा द्यायची आहे. तुझी मला मदत पाहिजे. आता मला सांगा, कुठल्या पत्नीला आपला पती साधू संन्याशांच्या नादी लागलेला आवडतो? हिनं विचार केला, आता हे साधू संन्याशांच्या नादी लागणार, पण चेहऱ्यावर काही दाखवलं नाही. बरं म्हणले, करा. आणि राजा ताजा दूध भात घेऊन, मच्छिंद्रनाथांचा शिष्य कधी येईल सांगता येत नाही, सावध हातामध्ये घेऊन उभा. किती दिवस? 1 2 3 7 दिवस झाले. गोरक्षनाथ काही आले नाही. रात्र झाली. आता राजाने विचार केला, 7 दिवस जागरण आहे, होय, झोप नाही आहे. आता असं करूया, पत्नीला म्हणाला, आता 1 तास तू जागी राहा, नंतर 1 तास मी जागा राहतो. मी जागा असेल तेव्हा तू झोप, तू झोपशील तेव्हा मी जागा राहील. तर सेवकाला सांगितलं, कुणी आलो हाक मार. राजाने गुणवती रूपवती राणीला सांगितलं, आता मी झोपतो, तू जागी राहा 1 तास. ही म्हणाली, बघ. राजा झोपला. आता 1 तास तिथं जागा राहायचं होतं. तिथं विचार केला, परमार्थ यानं करायचंय, माझं काय घडलंय? तीही दिसली. बाहेर सेवक उभा होता, तो जातीवंत होता, उभ्यानी झोपायचा. आणि अशा वेळेला गोरक्षनाथांनी संधी साधली. आलाख निरंजन, आलाख निरंजन, आलाख निरंजन. 3 गर्जना झाल्या. गोरक्षनाथ माघारी फिरले. राजाने काहीतरी कानावर ऐकलं, निरंजन निरंजन. बघितलं बाजूला, रूपवती राणी झोपली आहे. बहुतेक गोरक्षनाथ येऊन गेले. बाहेर येऊन सेवेकराला विचारलं, कुणी आलं ना का? द्वारपालाला विचारलं, कोण? कुणीतरी आलं होतं, कुणी निरंजन निरंजन काहीतरी म्हणत होतं. अरे म्हटले, गोरक्षनाथ येऊन गेले. राजा धावत धावत आला. झोप सगळी उठली बघा. धावत धावत आला. मच्छिंद्रनाथांच्या समोर पाय लावले. महाराज, चुकलं चुकलं, तुमचा शिष्य आला होता खरा, पण डोळा लागला. ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता त्यांनीच धोका दिला. म्हणून परमार्थात दुसऱ्यावर विसंबून परमार्थ होत नाही. समर्थ म्हणाले, जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग उडाला. परमार्थात दुसऱ्यावर विसंबून चालत नाही. म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणाले, बघा, जो दुसऱ्यासाठी केला जातो कधी त्याला प्रपंच म्हणायचा, आणि स्वतःच्या आत्मकल्याणासाठी जो केला जातो त्याला परमार्थ. राजा मच्छिंद्रनाथांना म्हणाला, महाराज, 1 संधी, अजून 1 संधी. मच्छिंद्रनाथ म्हणाले, राजा जा, चालता हो, तोंड टाकू नकोस. चल जा निकल मस्त, चल जा निकल मस्त, चल जा, चल जा निकल मस्त, चल जा निकल मस्त. ना करो हमें रस्त, ना करो हमें रस्त.
राजा चालता हो, आम्हाला त्रास देऊ नकोस जा. अरे जगाची नाही मनाची थोडी परमार्थ काय असा सहज मिळतोय, सहज मिळतो. राजा म्हणतोय महाराज एक संधी द्या, एक संधी. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्याने धोका दिला. मच्छिंद्रनाथ म्हणाले ठीक आहे अजून एक संधी, पण पुन्हा नाही, अवसर बार बार नाही आली. जो चाहे वो कर दो भलाई, जन्म जन्म सुख पावे, अवसर बार बार. संधी कायम मिळत नाही, संधी एकदाच मिळते. आता एकदाच मिळाली संधी, पुन्हा नाही. संधी एकदाच. इलेक्शन लढवले एका बरोबर, सरकार केलं एका बरोबर, जय जय रघुवीर. आता पुढच्या वेळेला पुन्हा संधी नाही. राजा म्हणतो एक संधी द्या, एक संधी. मच्छीदार म्हणले ठीक आहे एकदाच. आता म्हणाला राजा महाराज आता पत्ता बदललाय आमचा. आता तुमचा हा सेवक शिष्य याला आमच्या महालात पाठवू नका. चिपरा नदीच्या तीरावर माझी आणखीन एक पत्नी आहे, गुणवती नाव तिचं, तिचा आश्रम आहे, तिथं पाठवा सेवकाला. मच्छिंद्रनाथ म्हणाले राजा म्हणून तुझी अशी अवस्था आहे. जय जय म्हणलं ठीक आहे. आणि राजा आता गुणवती राणीकडं त्या आश्रमामध्ये आला. राणीने राजाला बघितलं, औक्षण केलं आणि राजाला आश्रमामध्ये आसनावर बसवलं, वंदन केलं. गुणवती राणी खरंच परमार्थिक अधिकार श्रेष्ठ असा तिचा होता, पातिव्रत्य होतं. राजाला म्हणाली महाराज का आला, काय काम आहे. राजा म्हणाला मला परमार्थ साधायचा आहे. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ ही गुरु शिष्यांची जोडी आलेली आहे. मच्छिंद्रनाथ मला परमार्थ देणार आहे, आत्मज्ञान देणार आहे. त्यासाठी मला तुझी मदत पाहिजे. त्याचा शिष्य कधी येईल सांगता येत नाही, पण जेव्हा येईल तेव्हा त्याला ताजा भात दूध भिक्षा द्यायची. ज्या क्षणी भिक्षा त्या क्षणी आत्मज्ञान. गुणवती राणी म्हणाली उशिरा कोयना शानपण आलं, उशिरा का होईना शानपण आलं, परमार्थ साधायची इच्छा झाली. ठीक आहे महाराज काही काळजी करू नका, सगळी व्यवस्था मी बघीन. 24 तासातले 23.5 तास मी हातामध्ये ताजा भात दूध घेऊन उभी राहील. फक्त पहाटेच्या वेळेला माझी स्नानाची वेळ आहे, त्या वेळेला अर्धा तास तुम्ही फक्त सावध राहा. हातात दुधाचं भांड भाताचं पात्र घेऊन उभे राहा. बाकीचे 23.5 तास मी पडेल. आता राजा आनंदी आहे. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. या गुणवती राणीने काय केलं, गोरक्षनाथ कधी येतील सांगता येणार नाही, त्यांना ताजा भात देता यावा. दिवसाचे प्रहर 8 प्रहर, प्रत्येक प्रहराला 3 पात्र. अशा पद्धतीनं 24 पात्रांची व्यवस्था केली. एक चुलीवर ताजा भात होण्यासाठी, एक तयारी करून ठेवावं आणि एक पात्र हातामध्ये ताजा भात देता यावा अशी व्यवस्था. 1 दिवस गेला, 2, 3, 4, 5, 6, 7 दिवस गेले. 7व्या दिवशीची रात्र. गोरक्षनाथ अजून आले नाही. गुणवती राणी म्हणती आहे आता महाराज आता गोरक्षनाथ कधी येतील सांगता येत नाही. आता माझी स्नानाची वेळ झाली आहे, मध्यरात्र उलटून गेली आहे, ब्रह्ममुहूर्त आहे. म्हणाली आता अर्धा तास हातात पात्र घेऊन उभे राहा, मी स्नान करून येते. स्नान
आणि गोरक्षनाथांची वाट बघतोय. थोडा वेळ गेला. गोरक्षनाथ आले. राजाने विचार केला, उभं कशाला राहायला पाहिजे दारात? हातात पात्र घेऊन उभं कशाला राहायला पाहिजे? पात्र जमिनीवर ठेवली. जेव्हा येतील तेव्हा उचलू, भिक्षा घालू. कशाला हातात धरून उभं राहायचं? ठेवली खाली. थोड्या वेळाने विचार आला, उभं कशाला राहायला पाहिजे? जरा बसूया की. बसूया. खुर्चीवर बसला. ती खुर्ची काही साधी नव्हती, आराम खुर्ची होती. विचार केला, जरा आडवं की. आडवा झाला, पाठ टेकली. म्हणाला, डोळे उघडे कशाला ठेवले पाहिजे? जेव्हा येतील तेव्हा डोळे उघडू, उठू, ते पात्र घेऊ, भिक्षा वाढू. डोळे उठू तोपर्यंत कान जागीच आहेत. कान उघडेच आहेत. झाला. डोळे मिटले आणि पहाटेची वेळ. थंडगार वात सुटत, थंडगार वात सुटत. फिरमध्ये जगात होत. पहाटेची वेळ. थंड वारा सुटलाय. रात्रीचा समय सरून, रात्रीचा समय सरून होत उजाडा. राजा झोपी गेला. नाट्यगीत आहे. शेवटचे शब्द बदलले. नाहीतर तुम्ही म्हणाल अजून 4 दिवस बुवांची कीर्तन आहे, उद्यापासूनच बंद करू. कीर्तनात मर्यादा आहे. त्यामुळं पण जिथं आवश्यक तिथं तेवढा वापर. रात्रीचा समय सरून होत उजाडा. पहाटेची वेळ. वारा सुटलेला आणि त्या थंड वाऱ्यामुळं राजा झोपी गेला. झोपी गेला. राजा झोपी गेला आणि गोरक्षनाथाने ही संधी साधली. आलाख निरंजन. आणि इकडे हे निरंजन. तिकडं स्नानगृहामध्ये गुणवती राणी बघतीये. आलाख निरंजन गर्जना ऐकली. म्हणाली, हाच तो क्षण, याची मी वाट बघत होते. आता राजाने भिक्षा मागली असेल आणि त्याला आता आत्मज्ञान मिळालं असेल असा विचार करत होती. तेवढ्यात आलाख निरंजन दुसरी गर्जना ऐकू आली. आणि दुसरी गर्जना ऐकल्यानंतर गुणवती राणीच्या मनात शंका आली. ज्या ती दुसरी गर्जना झाली याचा अर्थ पहिल्या गर्जनेला भिक्षा दिली नाही म्हणून दुसरी झाली. बरोबर आहे. पहिल्या गर्जनेला भिक्षा नाही म्हणून दुसरी गर्जना. याचा अर्थ राजे बहुतेक शुद्धीत नाही. जय जय. झोपले. आता तिसरी गर्जना व्हायच्या आत भिक्षा मागावी म्हणून स्नानगृहामध्ये ज्या अवस्थेमध्ये ती स्नान करत होती त्या अवस्थेतून ती तशीच बाहेर आली. तोपर्यंत गोरक्षनाथाने तिसरी गर्जना केली. आलाख निरंजन. आणि माघारी फिरले. हिनं ते बाहेरून बघितलं. राजा झोपलाय. आले काय दुर्दैव, एवढी चांगली संधी आली होती पण यांनी घालवली. ते भाताचं पात्र, दुधाचं पात्र हातात घेतलं. गोरक्षनाथांच्या जवळ आली. पाय धरले. महाराज, एवढ्या भिक्षेचा स्वीकार केला. गोरक्षनाथ म्हणाले, मला माझ्या गुरूंची परवानगी नाही. 3 गर्जना झाल्या. म्हटलं, महाराज भिक्षा घ्या. पाव धरू जोगी जोगी.
मच्छिंद्रनाथाने ओळखलं काय झालेलं आहे. अहो उगीच त्यांनी एवढे पावसाळे पाहिले नव्हते, ओळखलं, पण हिचा अधिकार चाललेला होता आणि तिनं दिलेली ती भिक्षा स्वीकारली मच्छिंद्रनाथाने. मच्छिंद्रनाथाने स्वीकारली आणि मच्छिंद्रनाथाने काय केलं, त्या गुणवतीच्या डोक्यावर कृपा हस्त ठेवला. पत्नी दिसत नाही, बहुतेक भिक्षा दिली असेल. हा निवांत आळस वगैरे देत आला मच्छिंद्रनाथांच्याकडं. म्हणजे मिळाली ना भिक्षा? हो म्हणजे मिळाली. त्या परमार्थ आत्मज्ञान द्या. मच्छिंद्रनाथ म्हणाले, राजा जनाची लग्ने थोडी मनाची. अरे राजा, मी तुला आधीच सांगितलं, जो भिक्षा देईल त्याला आत्मज्ञान. पण तुम्ही सांगितलं होतं ना पत्नीच्या हातून चालेल. म्हटलं पत्नीची मदत चालेल, पत्नीची मदत चालेल, अर्धांगिनीची मदत चालेल, पण जो भिक्षा देईल त्याला आत्मज्ञान. परमार्थ असा दुसऱ्यावर अवलंबून होत नाही. त्यांनी नाम घेतलं म्हणून मला आत्मज्ञान स्वतःच करावा लागतो. महाराज, मग मला आता आत्मज्ञान कधी? म्हटलं या जन्मी तरी नाही, कारण पुन्हा पुन्हा संधी येत नाही. मग म्हटलं कुठल्या जन्मी? कुठल्या जन्मी तरी? मच्छिंद्रनाथ म्हणाले, सावध राहायला असतं. मग तेव्हा तुम्ही असाल का? म्हणले मला आत्मज्ञान द्यायला तुम्ही असाल? मच्छिंद्रनाथ म्हणाले, आता आमची काय गरज आहे तुला आत्मज्ञान द्यायला? आता तेव्हा आमची गरज नसणार आहे, मग मला आत्मज्ञान कोण देईल? हे बघ समोर जी बसली आहे की नाही, ती तुझी पत्नी तुला आत्मज्ञान देईल. माझी पत्नी? हो. पुढल्या जन्मी विठ्ठल पंतांच्या उदरी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई ही 4 भावंडे जन्माला येतील. त्यातली ही धाकटी मुक्ताई, मुक्ताबाई, आताच्या मुक्त अवस्थेमध्ये तिनं ही भिक्षा दिली म्हणून मुक्ताई रूपाने जन्माला येईल आणि ही तुला आत्मज्ञान देईल. राजा म्हणाला, ही मुक्ताई असेल मग मी कोण असेल? म्हणजे दुसरा कोण असणार? चांगदेव गुरु. जय. त्यासाठी सावध राहावं लागेल. ते शुद्ध ब्रह्मज्ञान अनुभवायचं असेल तर आम्हाला त्या सज्जनांना आधी जाणावं लागेल. त्यांना जाणल्यानंतर त्या ज्ञानाची अनुभूती येईल. त्यासाठी त्यांची लक्षणं जाणावी लागतील. कर्मे करीती आवडी नाही